विवेकादी साधनांनी संपन्न होऊन ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शरण जाऊन त्यांच्या उपदेशापासून झालेला जो आत्मानात्मा विचार आणि त्याच्यापासून झालेल्या स्वरूपाच्या ज्ञानाने अज्ञानाचा नाश होतो व अहंता ममताची निवृत्ती होते. देह पंचभूताचे कार्य आहे म्हणून भौतिक अनात्म जड दृश्य आहे, विकारी आहे, संगवान आहे, मलिन आहे. देहावर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, गृहस्थ, संन्यासी, वानप्रस्थ, ब्रह्मचर्य इत्यादी कल्पिलेले धर्म आहे. व्यवहार सिद्धीसाठी देहाला कल्पिलेल्या नावाची विवेकाने युक्तीने निवृत्ती करावी. पूर्वजन्मात केलेली कर्मे या जन्मात भोगतो आणि या जन्मात केलेली कर्मे पुढच्या जन्मात भोगू असं शिष्य म्हणतो. मग हा देह मागच्या जन्मात नव्हता, हा मातेच्या उदरातून जन्मला, म्हणजे या देहावरून तो आता वेगळा आहे, कारण या देहाला सोडून तो मागच्या जन्मात आहे. आता म्हणजे देह हे घर आहे. आता उदाहरण दिलेले ना आपल्याला, पाठीचा कणा आहे, आडे आहेत, बरगड्या छपराचे पाके आहेत, हात पाय खांब आहेत, इंद्रिय कान नाक खिडक्या आहेत, हाडं मांस. आता जसं विटा दगड आहे आणि त्याला गिलावा आहे, तसा मांसाचा याला काय केला, गिलावा केलेला आहे. जसा भिंतीला रंग दिलेला आहे तसा चमडीवर रंग आहे. कान नाक इंद्रिय हे खिडक्या आहेत. या घरावर गवत उगवलेलं असतं पहावरी, तसं या शरीरावर केस उगवलेले आहेत, बरोबर आहे. आता घरात राहणारा घराहून वेगळा आहे, तसा देहाला जाणणारा देहाहून वेगळा आहे. मग तू देहाहून वेगळा आहेस, देह परका आहे. आता परक्या वस्तूवर ममत्व केल्यानं बंधन होतं. याला एक उदाहरण दिलेलं आहे की भागवत सप्ताह हरिकीर्तन करण्याच्या निमित्ताने एका गृहस्थाने पंचाच्या ताब्यात असलेली महाजनवाडी थोड्या दिवसासाठी बोली करून मागून घेतली. आता त्यात तो सहकुटुंब राहू लागला. धर्मकृत्याचा उद्देश विसरून लोभादी दुर्गुणाने त्यांनी वाडीवर कब्जा केला. पंचांनी बोलवून पाहिलं त्याला, बाबा तुम्ही या, पण ते बहाणे करून टाळू लागला. माझी वाडी आहे म्हणू लागला. पंचाला वाटलं की हे स्वतःहून देईन आपल्याला. पण त्या पंचांनी सरकारात फिर्याद केल्यावर न्यायाधीशाजवळ नाईलाजाने त्याला ओढत न्यावं लागलं. मग तो म्हणाला वाडी माझी आहे, पंचाचा माझा काही संबंध नाही. कारण न्यायाधीशांनी विचारले ना की तुम्ही यांची वाडी का देत नाही, तर ते म्हणले वाडी माझी आहे, पंचाचा आणि माझा काही संबंध नाही आहे. तर ते म्हणले की तुम्ही साक्षी पुरावा आणून सिद्ध करा की ही वाडी तुमची आहे. पण ते सिद्ध न केल्यामुळे सरकारने सांगितले जोपर्यंत तू याची वाडी यास परत देत नाही तोपर्यंत तू कैदेतून सुटणार नाही. त्याचप्रमाणे आता सिद्धांतात ज्याप्रमाणे जीवाला मोक्ष करण्याचे संपादन करण्याची सत्कृत्याची इच्छा झाली, या जीवाला इच्छा झाली की आपण सत्कृत्य करावं, आत्मज्ञान संपादन करावं. आता देव गंधर्वादिकांच्या शरीरात भोगाची आसक्ती विशेष रूपानं असल्यामुळं ते शरीर धारण करून आत्मज्ञान होत नाही. इंद्रचंद्र देव त्याच्यात विशेष आसक्ती असते म्हणून तिथं आत्मज्ञान संपादन करण्याची शक्ती म्हणजे होतच नाही तिथं. आणि पशु पक्ष्यात अज्ञान असल्यामुळं त्यांची शरीरं धारण करून आत्मज्ञान होत नाही. पण मोक्षाचं द्वार मनुष्य देहातच आत्मज्ञान होते. म्हणून जीवाने पंचभूताकडून मनुष्य देह मागून त्यात बिराड केले. आता विषयाशक्तीमुळे आत्मज्ञानद्वारा मोक्ष हा हेतू विसरून देह आपला समजू लागला. देह काय समजू लागला? आपला समजू लागला. आता पंचभूतांनी शास्त्रद्वारा जीवाला अनेक निरोप पाठविले की तू धारण केलेला देह आमचा आहे याचा अभिमान धरून यावर ममत्व करू
नको. आता सत्पुरुष वेदांत श्रवण करणाऱ्याबद्दल उपदेश करू लागला तर आपल्याला वेळ मिळत नाही असे बहाणे करून त्या उपदेशाचा अनादर केला. पंचभूतांनी आशा केली की जीव आत्मविचार करून आपला देह आपल्याला परत करेल. बरेच वर्ष वाट पाहिली. शेवटी पंचभूतांनी यमराजाकडे फिर्याद केली. कोणाकडे? यमराजाकडे. आता या अज्ञानी जीवाने आत्मज्ञान संपादन करण्याच्या कार्याचा बहाणा करून आमच्यापासून मोक्षाचे साधन मनुष्य देह घेतला. पण बोलल्याप्रमाणे याने मोक्ष साधन तर काही केलेच नाही. उलट आमच्या देहाचा मालक होऊन बसला. आमचा देह आम्हाला परत याच्याकडून मिळवून द्यावा ही वादीची तक्रार ऐकून यमराजानं एक दूत प्रतिवादी जीवाकडे पाठवला, म्हणजे आपल्याकडं पाठवला. आता समक्ष येऊन भेटण्यास सांगितले. आता यमदूताबरोबर यमलोकात जावं लागलं. मग त्याला हा पंचभूताचा देह तू पंचभूतास परत का देत नाही? अज्ञानी जीव म्हणू लागला, हा तर देह माझा आहे, याविषयी पंचभूताशी माझा संबंध काय? तेव्हा पंचभूतांनी हा स्थूल देह व सूक्ष्म देह आपला आहे हे सिद्ध केले. त्यास 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण सर्व शास्त्रांनी प्रमाणरूप साक्षी दिल्या. यमराजाने जीवाला 184 कैदेत टाकले. त्यावेळी असा ठराव केला. कसा? ह्याने पंचभूताचा हा देह त्यास परत दिल्या वाचून त्याला या कैदेतून बाहेर पडता यावयाचेच नाही. हा झाला दृष्टांत आणि सिद्धांत. मनुष्य देहात आलेल्या जीवाला हा देह मिळाला. कोणाकडून मिळाला? कोणाकडून घेतला? आपण पंचमहाभूताकडून आत्मज्ञान संपादन करण्यासाठी. पण आपण आत्मज्ञान संपादन करायचा हेतू बाजूला राहिला आणि विषय संपादन करण्यामध्ये आपलं सगळं आयुष्य निघून गेलं. आपण काल चिंतन केलं होतं की शतगणिले ते अर्धरात्र खाय, अर्धरात्र झोपेत गेलं. मधामध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय म्हणजे बालपणात काही दिवस गेले, तारुण्यामध्ये विषय संपादन करण्यात काही दिवस गेले आणि म्हातारपण चिंता करण्यात चाललं. मग आता आपण आत्मज्ञान म्हणजे मी कोण आहे हे कळून घेण्यासाठी किती वेळ द्यायला लागलो? वेळच नाही ना. म्हणजे आता कुणी म्हणलं चला कीर्तनाला, ते म्हणते मला वेळच नाही, म्हणजे बहाणे करायला लागलो. मग काय जाबदेसी यमदूता, पातके करिता पुढे आहे पुसता. काय जाब देता? तेथे कोण सोडविल तुझला. मग यम काय असं सोयीनं ठेवतात का? मारिती, झोडीती, तोडीती यमाचे किंकर आणि एक साल नाही बहुसाल उकळत्या तेलामध्ये टाकते, गरम सळईवरून चलवते बरं का, आणि उकळीमध्ये उलट ठेवतात आणि मग वरून कुटते. ही असं भयानक दुःख आहे त्या यमराजाला. म्हणून हे त्याला शिक्षा मिळालेली आहे. आता हे 184 युनिटले जीव शिक्षा भोगायला लागले आणि आपण ती शिक्षा भोगून आलो. आता इथं आल्यानंतर मनुष्य देह म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. इथं पाप करून नरकाला जाता येतं, पुण्य करून स्वर्गाला जाता येतं, उपासना करून ब्रह्मदेव लोकात जाता येतं बरं का, आणि उपासना करून समाधी घेता येते, आणि संतांच्या संगतीत राहून विचार जर केला तर आपल्याला आपलं वास्तविक स्वरूप लक्षात घेता येतं. आता काय करायचं? वाटा सगळ्या आहेत, पण सगळ्या वाटा मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. म्हणून आपल्याला राज्यभार करायचा, आपल्याला सगळं राज्य सांभाळायचं. तर राज्य सांभाळायचं म्हणल्यावर सगळ्या वाटा मोडाव्या लागतात आणि आपल्या पद्धतीनं वाट करावं लागतं. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. आता सूक्ष्म दुस्तर म्हणजे काय?
कारण आत्मस्वरूप लक्षात घेण्यासाठी अंतकरणातल्या ज्या वासना आहेत त्या आडव्या येतात. कारण अंतकरण सूक्ष्म आणि सूक्ष्म अंतकरणामध्ये स्थूल देह मी आहे असं आपण फक्त निश्चित केलेला आहे. आता स्थूल देह इंद्रियाच्या बाहेरचा विषय आहे आणि अंतकरण हे इंद्रियाच्या पलीकडचा विषय आहे. आणि त्या सूक्ष्म असलेल्या अंतकरणात सूक्ष्म असलेला मी प्रगट आहे. आता गंमत अशी आहे की घरामध्ये जर पती आणि पत्नी दोघंच आहेत तर पत्नीला पतीचं लवकर ज्ञान व्हावं, आणि जर घरात दोघं असताना पत्नीला खिडकीच्या बाहेर असलेल्या मनुष्याचं ज्ञान व्हायला लागलं, याचा अर्थ ती पतिव्रता नाही राहील, पतिव्रता आणि पतिव्रता. म्हणून पतिव्रता म्हणजे तिला इतक्या जवळ असलेला पुरुष त्याचं पटकन ज्ञान व्हायला पाहिजे. तसं अंतकरणही सूक्ष्म आहे आणि त्या अंतकरणात प्रगट असलेले चैतन्य आपणही सूक्ष्म आहोत. मग सूक्ष्म अंतकरणात सूक्ष्म असलेला मी लवकर कळावा, पण व्हायला काय की स्थूल देह लवकर कळायला लागला. याचा अर्थ ही बुद्धी पतिव्रता नाही, बुद्धी बोध्या शोके, आणि एवढीच वस्तू चुकी. म्हणून ते म्हणले की ही बुद्धी सती साध्वी नागविली, माया मांगी श्रंगारिली. ही जी सती होती, साध्वी होती, जी सद्बुद्धी होती ना, तिला आपण लाथ मारून टाकलं, आणि जी बाहेरची होती तिला आपण घरात घेतली, तिला श्रंगार केला, साज केला. माया मांगी श्रंगारिली आणि साधू वृंदे विटाळविली. आणि साधूला तर काय वाळीतच टाकलं आपण. म्हणून साधू संताची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली. तेने वाचा पंगू झाली, मुका झालो वाचा गेली. होतो पंडित महाज्ञानी, दश ग्रंथ षडशास्त्र पुराणी, चारी वेद मुखोद्गतवाणी. गर्वामध्ये झाली सर्व आणि मुका झालो वाचा गेली. म्हणजे आपल्याला बोलता येतं, पण त्या बोलण्यातून आपल्याला आपल्याबद्दलचं न मरणं कोणी बोलतं का? नाही बोलत. आणि न मरणं बद्दल बोलू नये का? बोलावं. बोलता येतं म्हणून काही बी बोलावं का? अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा गोपाळ पावे हरी. मग बोलायले तर प्रत्येक जण बोलायला लागलं, पण ऐसे बोलावे ते बोल, उरेल अनुभवाची बोल. ज्या बोलण्यातून साधकाच्या अंतकरणामध्ये मी न मरणारा परमात्मा आहे असा अनुभव प्रगट होईल, असंच बोलावं. म्हणून आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे, हरी भजना विन काळ घालवू नको रे. म्हणून आपल्या मतानं उगत चिखल नाही कालवायचा, हरी भजनाशिवाय वेळ आपला घालवायचा नाही. ऐसे बोलावे ते बोल, उरेल अनुभवाची बोल. आणि असं बोलतात सद्गुरू. मोटके गुरुमुखे उदयजत दिसे. नेमक्या शब्दात सद्गुरूंनी सांगितलं की हे अधिकारी तू फल आहेस. मनुष्य देह ज्याला मिळालेला आहे तो मोक्षाचा अधिकारी आहे, आणि त्या अधिकाऱ्याला सांगण्यात येतं की तुला काय पाहिजे? परमानंदाची प्राप्ती आणि सकल दुःखाची निवृत्ती. ह्या दोन इच्छा आहेत ना, आणि ह्या दोन इच्छा प्राप्त करून घेणं म्हणजेच मोक्ष प्राप्त करून घेणं. आणि ही इच्छा तुम्हाला आहे म्हणजे तुम्ही मुमुक्षु आहात. तर त्या मुमुक्षुला सद्गुरू सांगतात की हे अधिकारी तू फल आहेस. म्हणजे मोक्ष हे तुमचं स्वरूप आहे. तुम्हाला सुख हे तुमचं स्वरूप आहे, दुःख हे तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी मुळीच नाही. गुळाच्या ठिकाणी कडूपणाचा लेश आहे का? आणि त्याला गोड करायचं का? तो अंगानच गोड आहे. तसं जीव अंगानच परमात्मा आहे. आहेशी तू अंगा, अंगी डोळे उघडी.
तुम्ही अंगानच परमात्मा आहात. तुम्ही फक्त तुमच्या विवेकाचे डोळे उघडा. म्हणून विवेक करा, सारासार विचार करा, उठा उठी. सारासार विचार करा म्हणले. मग आपण कोणता विचार करतो? आता पाऊसच लय पडायला लागला, पडू द्या ना. ते ईश्वरी सूत्र आहे, त्याच्यामध्ये जीवाला हस्तक्षेप करता येतो का? नाही करता येत. मग ज्याच्यात हस्तक्षेप करता येत नाही त्याच्याबद्दल कशाला विचार करायचा? जे आपल्या हातात आहे त्याच्याबद्दल विचार करा. काय हातात आहे तुमच्या? तुमच्या हातात हे आहे की आपण या देहाहून वेगळे कसे आहोत हे आपल्याला लक्षात घेता येतं. ह्या जगाहून आपण वेगळे आहोत हे सांगायची गरज नाही, पण देहाहून आपण वेगळे आहोत हे सांगावं लागतं. कारण विचार करावा लागतो. कारण अविचारानं आपण याला मी समजलो. कोण म्हणलं आपल्याला देह मी म्हणा? कुणी शिकवलं का? नाही शिकवलं. म्हणजे आपल्याला देह, आता देहाला आपण कधीपासून मी म्हणतो? आता कधीपासून म्हणतो म्हणल्यावर काय समजावं? आता त्या त्या योनीमध्ये त्या त्या देहाला आपण तो देह मी समजत आलो आणि त्याच संस्कारानं म्हणजे मागच्या संस्कारानं आपण या देहाला मी समजायला लागलो. आता ठीक आहे, भ्रम कधीपासून झाला? पण झाला ना. मग आता झाला भ्रम, तो कसा निवारण होईल याचा तुम्ही काहीतरी सोय लावा. भ्रम धरीसी या देहाचा, विठ्ठल म्हण कार्य वाचा. कारण भ्रम धरून मग या देहाचा भ्रम झालेला आहे, तो भ्रम निवृत्तीसाठी काय उपाय आहे? दोराची या उर्गा, डांगा मिळविती पैगा, तो शिनची वावगा होईल यापरी. म्हणून दोरी, बरं का, दोरी न कळाल्यामुळं सर्प भास झाला आणि तो सर्प निवृत्त करण्यासाठी हे काठ्या आणायले, बरं का, लाकडं आणायला लागलेत, कुणी काही आणायला लागलं. पण एक दिवा आणला की तिथं दोरी दोरी रूपानं, दोरीचं विशेष रूपानं ज्ञान झालं की मग सर्प आणि सर्प ज्ञानाची निवृत्ती त्याच वेळेस होता. तसं देह नव्हे मी हे सारे, उरला उरे विठ्ठल. देहाला मी म्हणणं सरलं रे सरलं. देह राहू द्या, देहाला मी म्हणणं सरू द्या. आता झोपेमध्ये देहाला मी म्हणणं कुठे? आता देहाला मी म्हणणं आहे, अविचारानं आहे. पण झोपेमध्ये देहाला मी म्हणणं असतं का? नसतं. मग देहाला मी म्हणणं नसतं पण आपण असतो. म्हणजे देहाला सोडून आपल्याला अस्तित्व आहे. देहाला सोडून म्हणजे देहा संबंधित जे धर्म आहेत त्याला सोडून आपल्याला अस्तित्व आहे. म्हणून देह हे काळाचे, धन कुबेराचे. हे देह दुसऱ्याचा आहे, काळाचा आहे, आणि धन कुबेराचा आहे. म्हणून तिथं सांगितलं देह हा उसना आणिला पाचाचा, शेखी ज्याचा त्याशी देणे लागे. हे पाचापासून आणलेला आहे आणि पाचाला आपल्याला परत करावं लागणार. म्हणून कबीरदास सांगतात की चदरिया झिनी रे झिनी, चादर ओढ शंका मत करियो, ये 2 दिन तुमको दीनी, मूर्ख लोग भेद नहीं जाने, दिन दिन मैली कीनी, चदरिया झिनी रे. हे शरीर रूपी चादर आपल्याला 2 दिवसासाठी मिळालेली आहे. आणि कशासाठी मिळालेली आहे? की याच्यामध्ये आपल्याला परमात्मा करून घेता येतो. काय करून घेता येतो? परमात्मा. इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नयनन में मिट्टी मिलाई, हाड़ जले जैसी लकड़ी की मोली, बाल जले जैसी घास की पोली. इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नयनन में मिट्टी मिलाई. म्हणजे हाडं कसे जळतेत? लाकडावाने. आणि केस कसे जळतेत? गवताच्या पोळीवाणी. तर हे असा याचा परिणाम आहे. मग शरीराचा परिणाम, अंतिम परिणाम, शेवट काय होणार आहे? याची राख होणार आहे. मग उद्या याची राख होणार आहे, तर आताच राख आहे असं समजायला काय हरकत आहे? आपल्याला पुढचा आढावा घेता येतो ना. जसं आपण शेतामध्ये ज्वारी लावली,
तर आपल्याला आढावा घेता येतो की उद्या आपल्याला इतकी मन ज्वारी येणार. किती मन ज्वारी येणार? आपल्याला 12 मन ज्वारी येणार, असा आपण आढावा घेतो ना. तसं मनुष्य देहात आलेल्या जीवाला ह्या शरीराचं उद्या काय होणार आहे हे आताच आढावा घेता येतो. म्हणजे उद्या जर याची राख होणार आहे तर आताच याला राख समजलं तर काय हरकत. आता हे सगळे चलते बोलते मुडदे आहेत आणि मसनवाट्यामध्ये ते तर मुडदेच आहेत. मेलेल्या माणसाचा मसनवाटा मुडद्याचा आणि हे जिवंत मुडदे आहे असं म्हणायला हिंमत लागते बरं का. कारण तुकोबराय सांगतात, काय म्हणतात की झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्ष्याला ठाव स्मशान. म्हणजे हे शरीर प्रेत आहे असं माझ्या अंतःकरणात या देहाबद्दल भाव आहे. आता आपल्या अंतःकरणामध्ये या देहाबद्दल काय भाव आहे हे ज्याचं त्यानं तपासून पाहायला पाहिजे. जर आपल्या अंतःकरणामध्ये हा देह प्रेत आहे असा जर भाव असेल तर काम जमलं. कारण जर हे प्रेत आहे म्हणलं तर आपल्याला माहिती आहे की मी प्रेत नाही. सहजच आपण या देहावरून कसे आहोत? वेगळे आहोत. म्हणजे प्रेत आहे म्हटल्यावर प्रेत मी आहे असं आपल्या बुद्धीला पटतं का? नाही पटत. आणि प्रेत जर जाऊ लागलं तर बोलणं चालू असलं तर बंद करते, हसत नाही. जर तिथं समजा एखाद्या अंतिम यात्रेमध्ये आपण गेलो, त्याच्या आधी बसवलेलं असतं भीतीला टेकून, तर त्यावेळेस तिथं